दौंड तालुक्यात यवत येथे राष्ट्रीय परिवहन पुणे विभाग यांच्या मार्फत ज्या बसेस यवत थांबा असून देखील यवत येथे थांबा घेत नसत, तसंच सेवा मार्गाचा अवलंब न करता मुख्य मार्गाने आल्याने सर्व बस चालक आणि वाहक यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेतली असता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, यवत येथील माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल अवचट, लुंबाराव चौधरी यांनी वारंवार राज्य परिवहन पुणे यांच्याकडे यवत थांबा असूनही यवत या ठिकाणी बस थांबा घेत नसल्याने तसेच सेवा मार्गाचा अवलंब न करता मुख्य मार्गाने बस येत असल्याच्या तक्रारी केल्याने विभाग नियंत्रण यामिनी जोशी, विभागीय वाहतूक अधिकारी घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी भोकरे यांच्या आदेशाने सहाय्यक वाहतूक निरीक्षक दत्तात्रय बारगुडे, वाहतूक नियंत्रक काशीनाथ मिसाळ आणि चालक यशवंत कदम यांनी यवत येथे शिवशाही बस, एशियाड बस, सर्वसाधारण बस अशा 7 वाहनांवर कारवाई केली। यावेळी काही चालक यांनी गणवेश घातले नव्हते तर काहींची नेम प्लेट देखील नव्हती। याबाबत बसचे चालक आणि वाहक यांच्याशी चर्चा केली असता यवत येथे सेवा मार्गावर रस्त्यालगतचे अतिक्रमण आणि सेवा मार्गावर उभी असलेली स्थानिकांची वाहने यामुळे बस यवत सेवा मार्गावरून आणता येत नसल्याचं सांगितलं। तसेच वेळेचं बंधन असल्याने आम्हाला मुख्य मार्गाचा अवलंब करावा लागतो। सेवा मार्गालगतचं अतिक्रमण आणि सेवा मार्गावर स्थानिकांची वाहनं यांचा पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यवत यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। सहाय्यक वाहतूक निरीक्षक मार्ग तपासणी पुणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार यवत च्या बाजूने सर्व्हिस रोडने ज्या गाड्या जात नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे 7 गाड्यांच्यावर मी आता कारवाई केलेली आहे आणि इथूनही पुढे आम्ही जाता येता कारवाई करतच राहणार आहोत। प्रतिनिधी सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।